सुषमा अंधारेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली। हनुमानगडीला 121 कोटी रुपये दिले, पण रुग्णालयासाठी 9 कोटी रुपये दिले नाहीत। राणा दाम्पत्याच्या प्रकल्पासाठी सरकारची तिजोरी खुली आहे। बालकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी निधी नाही का, असा सवाल सुषमा अंधारेंनी सरकारला विचारलाय। म्हणून ते तिकडे वाटतील त्या गोष्टी करायला घेतल्या आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी 121 कोटी रुपये दिले आणि त्या मुख्यमंत्र्यांकडून किती मीटर अंतर आहे? 2 किलोमीटर अंतर आहे। पण किती 9 कोटी निधी आहे। हॉस्पिटलला लागणारा निधी किती आहे त्याचे पत्र आहे माझ्याकडे, फक्त 9 कोटी आहे ना। 121 कोटी रुपये तुम्ही देता नवनीत राणाला आणि 9 कोटी हॉस्पिटलला देत नाही। शेम ऑन यू। 121 कोटीचा जो प्रश्न आहे आणि सुषमा अंधारे आरोप करतात आहे, तर त्यांनी बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा 1 लाख भाविक जर तिथे येत नसतील आणि कोणी जर अधिकाऱ्यांनी चुकीचं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्यांनी पाठपुरावा करावा, चौकशी करावी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कोणतेही जर चुकीचं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा धारेवर धरतील आणि ते रद्द सुद्धा होऊ शकतं। त्यामुळं तो काही प्रश्न नाही, पण सुषमा अंधारेंनी आरोप करायचं आणि घरी चाललं जायचं असं नाही चालणार। धुळ्यात गुटखा विक्री विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। अन्न औषध प्रशासन कार्यालयात शिवसैनिकांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले। गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आहे। या ठिकाणी बोगस दारूचे कारखाने सापडले, परंतु या लोकांनी फक्त तो काम करणारा जो असतो कामगार त्याच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले। त्याच्या नंतर हा जो मालक सापडला पाहिजे होता ते सगळे भाजपचे लोक होते। भाजपचे अनेक नगरसेवक पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन मिटवामिटी करून गेले। आजपर्यंत मूळ मालकावर ज्याचा कारखाना आहे तो सापडला नाही। काल गुटख्याची कारवाई, भाजपचा एक नगरसेवक त्याचा हा माल होता अशी सर्रास चर्चा या शहरामध्ये होते। जर लोकांना हे माहित पडतं तर पोलिसांना काय माहित पडू नये, हा आमचा आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।